नमस्कार मंडळी. तर आज आपण इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नावर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे याविषयी बोलणार आहोत. काही लोक लग्नात केलेल्या खर्चावर टीका करतात तर काही लोक आश्चर्य व्यक्त करतात. पण हे लग्न होताच एक असं सत्य समोर आलं की ते अजूनही कोणाला माहीत नाही. तर काय आहे हे सत्य हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तर चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर बरेच व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती आलेले बघतो की इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नामध्ये असं काही घडलं किंवा जावई असे निघाले, असे काही जणांनी त्यांचे काही मत आहेत ते व्यक्त केलेले आहेत. तर असे व्हिडिओ जे आलेले आहेत ते काही व्हिडिओ फेकही आलेले आहेत यूट्यूबवरती, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तर असे व्हिडिओ बघितल्यानंतर इंदुरीकर महाराज तर का त्याच्यावरती ॲक्शन घेत नाहीत हे मला समजत नाही. तर इंदुरीकर महाराजांच्या जावयावरती जे काही आरोप केले गेलेले आहेत की असं आहे ते वगैरे, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तर इंदुरीकर महाराजांचे जावई जे आहेत ते खूप असे चांगले आहेत. त्यांचा जो विवाह आहे त्यांच्या मुलीचा खूप थाटामाटात पार पडलेला होता. अगदी नेते मंडळींचीही तिथे उपस्थिती होती. तर बरेच जे पत्रकार वगैरे आहेत त्यांनी असे काही टीका केलेले आहेत की त्यांच्या कुणाच्या मनातही असे विचार आले नसतील. पण त्या सगळ्यांच्यावरती ज्यांनी असे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यांच्यावरती इंदुरीकर महाराजांनी ॲक्शन घेणं खूप असं गरजेचं आहे. कोणतेही वडील आपल्या मुलीला देताना चांगलंच काही असं बघून देतात. कोणत्याही वडिलाला आपल्या मुलीच्या बाबतीत वाईट व्हावं असं कधीही वाटत नसतं. त्यांनी तसंही त्यांना जसा जावई हवा आहे, त्यांच्या मुलीला जसा वर हवा आहे तशाच पद्धतीने बघून दिलेलं आहे. त्यांच्या मुलीचं खूप असं चांगलं आहे. पण बऱ्याच जणांनी काही ज्या नको असेल त्या अशी टीका केलेल्या आहेत. त्यांचा विवाह शाही थाटामध्ये खूप असा चांगल्या प्रकारे पार पडला होता. काही जणांना हे आवडलं नसेल म्हणूनच त्यांनी असे काही त्यांच्यावरती टीका केलेल्या आहेत. त्यांच्या जावयावरती टीका केलेल्या आहेत की त्यांचा जावई चांगला नाही आहे. कारण कुठल्याही मुलीला असं वाटत नाही की म्हणजे माझा जो जावई आहे तो चांगला नसावा वगैरे, असं काही वाटत नाही आहे. कुठल्याही वडिलांना किंवा मुलीलाही वाटत नाही की माझे जे होणारे जे मिस्टर आहे ते चांगले असावेत, असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. जो होणारा नवरा आहे तो चांगला असावा असं वाटत असतं. आणि त्यानेही तशाच पद्धतीने चांगला, अगदी चांगल्या घराण्यातला मुलगा असा बघून दिलेला आहे त्यांच्या मुलीला. खूप शाही थाटात त्यांचं लग्न झालेलं आहे. पण बऱ्याच जणांनी काही असे वाईट जे टीका केलेले आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. असं काही त्यांच्या बाबतीत घडलेलं नाही. पण काय झालं, त्यांचं जसं लग्न झालं अगदी थाटामाटात तसं काही त्यांच्यावरती सोशल मीडियावरती टीका व्हायला सुरुवात झाल्या. त्याच्यावरती इंदुरीकर महाराजांनी ॲक्शन घेतली नाही. ज्या मुलीला आपण लहानाचं मोठं करतो, तिच्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करतो, त्या मुलीच्या बाबतीत जर वाईट व्हावं असं कुठल्याही वडिलांना वाटत नसतं. आपल्या मुलीचं नेहमी चांगलंच व्हावं अशी वडिलांची मनापासून वृत्ती असते. आता तुम्हाला बऱ्याच फोटोवरून वगैरे दिसत असतील की त्यांच्या मुलीचा जो विवाह आहे खूप असा मोठा थाटामाटात अगदी नेते मंडळींच्या मोठ्या जे लोक आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला होता. इंदुरीकर महाराज नेहमीच कीर्तनामध्ये सांगायचे, ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांनी अगदी साध्या पद्धतीने लग्न करा, पण ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी अगदी थाटामाटातही लग्न करू शकता. त्यांचे कीर्तन ही अगदी ऐकण्यासारखे खूप छान असतात. आता बरेच जण व्हिडिओमध्ये टायटल वेगळे देतात, जे फोटोज आहेत ते वेगळे देतात आणि माहिती जी आहे ती वेगळी सांगतात. पण तुम्हाला असं न करता तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं काही दिसत असते फोटोमध्ये की त्यांच्या मुलीचा जो विवाह होता खूप छान अशा पद्धतीने पार पडलेला होता. जावई त्यांना खूप असा छान मिळालेला होता. पण त्यांच्यावरती सोशल मीडियावर इतके काही वाईट टीका आलेले आहेत त्यांच्या जावयावरती की बस, ज्यांना हे आवडलं नाही की अगदी थाटामाटात लग्न झालेलं आहे त्यांनीच अशा काही टीका केलेल्या आहेत. असं कोणाच्याही जावयावरती अशा वाईट टीका करू नये. कारण कसं असतं, जेव्हा त्यांच्यासमोर हा व्हिडिओ जेव्हा जातो तेव्हा त्यांना खूप असं वाईट वाटतं. त्यांचेही जावई खूप असे चांगले आहेत पण बऱ्याच जणांनी वाईट टीका केल्या. त्यामुळे जेव्हा कधी त्यांच्यासमोर हा व्हिडिओ जाईल, बरेचसे असे व्हिडिओ जातील तेव्हा त्यांना खूप असं वाईट वाटेल. इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा विवाह अगदी धुमधडाक्यात पार पडला आहे. पण असंख्य लोकांनी त्यांच्यावरती बऱ्याचशा टीका केल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.